नागरिकांना विरेश्वर कन्स्ट्रक्शन तर्फे होळी सणाच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विजय घोलप, श्री अमेय घोलप, अक्षय घोलप आणि सहपरिवार। नमस्कार, मी कृपा सबकाय न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे आज सकाळी श्रीलंकेमधील शांती सेनेत असताना शहीद झालेल्या शहीद रमेश शिंदे यांना अभिवादन करण्यात आलं। 24 मार्च 1989 मध्ये पिंगोरी येथील भारतीय सैन्य दलात असलेले रमेश बबन शिंदे हे श्रीलंकेमध्ये शांती सेनेच्या माध्यमातून लढत होते। यावेळी भूसुरुंगाच्या झालेल्या स्फोटामध्ये त्यांना वीरमरण आलं होतं। तेव्हापासून पिंगोरी येथील ग्रामस्थ शहीद रमेश शिंदे यांना 24 मार्च रोजी अभिवादन करतात। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। साधारणतः 24 मार्च 1989 म्हणजे वयाच्या कमी वयातच भरती होऊन देखील त्यांनी देशसेवेचं अतिशय उत्कृष्ट काम त्या टायमाला राजीव गांधींनी शांती सेना म्हणून श्रीलंकेला पाठवलेली होती। त्या टायमाला आपल्या गावातला रमेश बबन शिंदे त्या टायमाला शहीद झाले। त्यांना पहिली माणसं शहीद झाली। त्यानंतर राजीव गांधीला बी युकेने उडावं, म्हणजे त्याचा बदला घेतला त्यांनी। आमच्या विरुद्ध त्यांनी असं काय केलं। जालन्याच्या अंतरवालीत आज मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांची निर्णायक सभा होतीये। या भव्य अशा विराट सभेचे ऐतिहासिक मैदान आलेल्या लोकांच्या गाड्यांनीच पूर्ण भरलंय। जिकडे तिकडे बाहेरगावाहून आलेला मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दिसत असून आजच्या बैठकीला तुफान गर्दी होणार असल्याचं चित्र सध्या दिसतंय। आजची सभा निर्णायक असल्याने होळी सण असूनही समाज मोठ्या संख्येने अंतरवाली सराठीमध्ये लोटलाय। यावेळी मनोज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधलाय। आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले असून 10-15 आणखीन गुन्हे माझ्यावर दाखल करून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली मला राज्यातून तडीपार करायचा सरकारचा डाव असल्याची टीका देखील जरांगेंनी माध्यमांसमोर केली आहे। हो, समाज रात्री चालाय। अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी घडल्यात की समाज ताकदीनं एकजूट सरकारचा पुन्हा एकदा गैरसमज मराठ्यांनी काढलाय। हे समाज लेकराच्या बाजूने की त्यांच्या बाजूने ते म्हणले होते समाज खूप आनंदी आहे 10% आरक्षण दिल्यामुळे खूप खुश आहे। मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही आमच्या लेकरांच्याच बाजूने आहेत आणि आरक्षणाच्याच बाजूने आणि टिकणाऱ्या आरक्षणाच्याच बाजूने। बघूया आता समाजाच्या समोरच काय व्हायचं ते होईल। पण बैठक आहे, लोक आले, पण तुम्ही काय बोलणार? अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे। माझ्या समाजाच्या हिताचंच बोलणार। माझ्या समाजाचं कुठेही खाली मान होईल, माझ्या समाजाचं मान उंचावणार नाही असं कोणतंच कृत्य नाही करणार। माझ्या समाजाच्या लेकरं मोठे व्हावेत यासाठीच सगळं पाऊल उचललं जाणार आहे आणि समाजाने सुद्धा लेकरच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तो आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी की समाजासाठीच काम करायचं आणि समाजच मोठा करायचा। रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याच झाल्या दोन्ही पार्किंग, तिकडची पण 200-250 एकरची लॉक झाली, इथली 300 एकरची सगळी लॉक झाली आणि 12 वाजेपर्यंत आणखीनही मराठी येणार आहेत। 12-1 वाजेपर्यंत मराठी येताना जरी 11चा टाईम असला तरी 12 वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हाला येईपर्यंत थांबा, आमच्या खूप गाड्या पाठीमागे आहेत। आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्या शेताचा होईल। लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील निवडणूक विभागाच्या वतीने गाव खेड्यासह शहरात पथनाट्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली जाते। उदगीर शहरातील नगर परिषदेसमोर काल पथनाट्याचे आयोजन करण्यात आलं होतं। शाहीर गंगाधर घोगरे आणि बिभीषण मद्देवाड यांच्या कला पथकातील कलावंतांनी मतदान का करावे आणि कसे करावे याची माहिती गीताच्या आणि नाट्याच्या माध्यमातून नागरिकांना पटवून दिली। यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर आणि निवडणूक विभाग प्रमुख गुट्टे देखील उपस्थित होते। भान सोडून सदी नशेमध्ये मतदान करू नका। सावध
आम्ही सांगणार नाहीये. म्हणून ते कसं तुम्ही काय म्हणतो हा. बहुमोलाचं हे मतदान सोडून सोमनी करावं मतदान सोमनी करावं मतदान सोमनी करावं मतदान. आजच्या आधुनिक जगात माणूस चंद्रावर पोहोचला असला आणि डिजिटल जगात जगत असला तरी काही ठिकाणी अजूनही अंधश्रद्धा आणि मागासलेली विचारसरणी दिसून येते. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे काल अशाच एका अंधश्रद्धेची घटना समोर आली आहे. वाशिम अकोला रोडवरील आनंदानी पेट्रोल पंपाजवळील वडाच्या बुंध्याला एका बाहुलीला टाचण्या टोचून अघोरी पूजा केल्याचं एका इसमास दिसून आलं. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना अशा घटनांमुळे भयभीत न होण्याचं आवाहन केलंय. जालन्यात आज पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक RC वाघ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांचा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. RC वाघ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत आणि कारवाई करत 15 पिस्तूल आणि 34 जिवंत काडतूस जप्त केल्यात. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आलाय. आज जुना जालन्यातील संजय नगर भागात कदीम जालना पोलिसांनी छापा मारून शफीक खान मंसूर खान याच्या ताब्यातून एक तलवार जप्त केली असून या प्रकरणी पोलीस अंमलदार बाबा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी शफीक खान मंसूर खान याच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यात होळी आणि धुलीवंदन या सणांच्या अनुषंगाने 24 आणि 25 मार्चला देशी विदेशी मद्य आणि बियर शॉपी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सदर सणांच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी नवयुवक हे मद्यप्राशन करून गोंधळ घालतात. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दिवशी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भयतेत आणि न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी, मुद्रणालयाचे मालकाने आणि इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने नमुना मतपत्रिका छापण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अन्वये जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्बंध घातलेत. यामध्ये इतर उमेदवाराचे नाव नेमून देण्यात आले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे इत्यादीस नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे 6 जून पर्यंत निर्बंध घालण्यात आले. या संबंधीचे सर्व आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या अंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 8 खेड्यांना सध्या पाणी पुरवठा केला जातोय. नियमित पाणी पुरवठा व्हावा म्हणून इथे 16 कर्मचारी कार्यरत होते. परंतु मागील 2 वर्षात येथील तब्बल 14 कर्मचारी सेवानिवृत्त झालेत. त्यामुळे सध्या इथे 3च कर्मचारी काम करतात. मात्र या कर्मचाऱ्यांना 2022 पासून वेतन मिळालेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. 16 कर्मचाऱ्यांचं काम आम्ही 3 जण करत असून किमान आम्हाला 2 वर्षांपासून थकीत असलेलं वेतन तरी देण्यात यावं असं एका कर्मचाऱ्याने न्यूज अनकटशी बोलताना सांगितलंय. महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी हे पर्यटकांचे आवडते फळ आहे. मात्र महाबळेश्वरमधील रानगव्यांमुळे स्ट्रॉबेरीच्या शेताचे मोठं नुकसान होताना पाहायला मिळतंय. आज पहाटेच्या सुमारास लिंगमळा परिसरात स्ट्रॉबेरीच्या शेतात पुन्हा एकदा रानगव्यांनी धुमाकूळ घातलाय. या ठिकाणचे स्ट्रॉबेरी उत्पादक कृष्णात शिंदे यांच्या शेताचे रानगव्याने मोठं नुकसान झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावर रानगव्यांचा वावर वाढलाय. यामुळे वनविभागाने याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी करू लागलेत. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद. सर्व नागरिकांना होळी सणाच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री शिवलिंग उल्लागड्डे, माजी उपशाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड.